अप्पा उठा बघू, भानावर या, उठा. अरे काय झालं, काय झालं अप्पा? असं काय करतोयस अप्पा? अप्पा अप्पा खचून कसं चाललेलो. तुम्ही जसे हातपाय गाळून बसलात तर आम्ही आणि सखूनी कोणाकडे बघायचं. बस बस, तू गुडघ्यात खाली मान घालून बस. तीच तुझी योग्यता आहे, कारण तूच खरे दागिने विकून पितळी दागिने दिलेस ना. हो सासूबाई, काय बोलताय तुम्ही? हो मग, आरोप खरे आहेत म्हणूनच शिवप्पा गुडघ्यात मान खाली घालून बसलाय ना. दुसरा एखादा प्रामाणिक माणूस असता तर अशा आरोपांना मोडून काढण्यासाठी कामाला लागला असता. एकीकडे ही लबाडी कुणाची हे शोधून काढलं असतं आणि दुसरीकडे नवीन दागिने घडवण्यासाठी कंबर कसली असती. कशाच्या जोरावर प्रयत्न करू? 20-25 तोळे सोनं चेष्टा आहे. मग सखूचं आयुष्य म्हणजे काही खेळ आहे? त्या दागिनेसाठी तिला भयानक शिक्षा भोगायला लागते. तिचा छळ होतोय. तुझी पोटची मुलगी संकटात आहे ह्याचा तुला त्रास होत नाही? तुझं रक्त तापत नाही? तुझ्यापेक्षा सखू जास्त मोठ्या काळजाची आहे. ती धडक सासरी गेली. मोठ्या नेटानं ती सासूला आपला निर्णय बदलायला लावते की नाही बघ. अरे याला म्हणावं जगण्याची पद्धत. आणि तू रडत बसलायस. अरे सखूच्या सुखासाठी, तिच्या स्वाभिमानासाठी, ह्या खोट्या आरोपांना मोडून काढण्यासाठी तुला लढावंच लागेल. उठ. यश देणं ना देणं विठुरायाच्या हाती, पण सखूच्या सुखी संसारासाठी तुला प्रयत्न करावेच लागतील. उठ उठ अप्पा, उठ. खरं आहे, काहीतरी प्रयत्न करावेच लागणार मला. हे असं हातपाय गाळून नाही चालणार. नाही हो, शिवाप्पाची अवस्था बघवत नाहीये आणि साहजिकच आहे ना. बिचाऱ्यांचा काहीच अपराध नसताना त्यांच्यावर हे किटाळ आलंय आणि परिस्थितीवर मात करता येईल असंही काहीच नाहीये. त्यामुळे लेकीच्या बाबतीत आपण हरलो, कमी पडलो असं त्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रिये, वास्तवात पाहता सखू सारख्या अलौकिक मुलीला जन्म देऊन तिच्यावर चांगले संस्कार करून तो आधीच जिंकलाय, हरला नाही. फक्त इतकंच की सध्या त्याला या गोष्टीची जाणीव नाही. मला तुमचं म्हणणं पटतंय आणि संकटाच्या क्षणी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात सखूच्या पाठीशी उभं राहता हेही खरंय. पण देवा, तिच्या मनातली आशा कायम राहावी, संकटांना सामोरं जाण्यासाठी मन टवटवीत राहावं, यासाठी आपण आणखीन काहीच करू शकत नाही का? सखूचं आयुष्य वाळवंटासारखं रखरखीत झालंय, तर थोडी तरी सावली, मन प्रसन्न करणारी हिरवळ नको का? मुद्द्याचा बोललात दे. होऊ दे तुमच्या मनासारखं. असंही बरेच दिवस झालेत सखूची तिच्या रंगादादा आणि लखुमाईशी भेट नाही झाली. आज भेटूयात. तुम्ही स्वतःच त्या रूपाच्या प्रेमात पडला आहात हे सांगा ना. बरोबर बोलला.
मनुष्य रूपात अवतीर्ण होऊन भक्तांच्या समवेत वावरण्यात अद्वितीय गोडी आहे. आपल्यालाही त्याची ओढ असतेच, नाही का? रखुमाई, रंगत आता तू एकली नाहीस, आम्ही बी आहोत तुझ्या संग. वय हे जादूगर, हे पाणी पी बघू. हे पाणीच होतं ना की अमृत? मला तर ताजं तवानं प्रसन्न आणि आनंदी वाटतंय. थकवाच पळून गेला माझा. पण सासूबाई, त्या मुलीच्या अंगावर घातलेले दागिने जोवर अस्सल सोन्यात करून देत नाही तोवर सखू इथे माहेरीच राहील. नाही नाही, काही नाही. हा, काही नाही म्हणजे? काही नाही म्हणजे आज काही वाईट अमंगल घडलंच नाहीये. असं वाटतंय की मी आत्ताच माझ्या विठुरायाला लोणी भरून येते. तेव्हा जसं प्रसन्न वाटायचं ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न आज वाटतंय. ही विठुरायाचीच किमया आहे, मला ठाऊक आहे. काहीतरी ओझं आहे बहुतेक. हे सखू, मनावर कुठलं ओझं आहे का?